नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची किंवा इतिहास भूगोलची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षी म्हणजेच 2025-26मध्ये नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. साधारणतः 18 ऑगस्टनंतर आपल्या ह्या परीक्षा होणार आहेत. त्यासाठी ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा, त्यात आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा अभ्यासायला मिळतील. आपण नवीन आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता आपण इयत्ता 9वीची इतिहास भूगोलची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 9वी समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी 2025-26 गुण 20 वेळ 1 तास. या परीक्षेसाठी विचारलेला अभ्यासक्रम साधारणतः 18 ऑगस्टनंतर आपली ही परीक्षा असणार आहे आणि त्यासाठी इतिहासाची पहिली 2 प्रकरणं येतील, भूगोलाची 2 प्रकरणं आणि राज्यशास्त्राचं 1 प्रकरण. त्यात पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. ही सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्याला गरज असेल तर आपल्या वहीत लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. असेच प्रश्न आपल्याला चालू शैक्षणिक वर्षीसुद्धा विचारले जाणार आहेत. 3 गुणांसाठी हा पहिला प्रश्न आहे. त्यातली पहिली रिकामी जागा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. दुसरं, भौतिक साधनांमध्ये म्हणींचा समावेश होत नाही. तिसरं, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन होते. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, खालील कृती पूर्ण करा. आधुनिक काळातील इतिहासाची साधने. 4 साधने आपल्याला लिहायची आहेत. त्याच्यातलं पहिलं साधन आहे भौतिक साधने, दुसरं लिखित साधने, तिसरं मौखिक साधने आणि चौथं दृकश्राव्य साधने. त्यानंतर दुसरं, जागतिकीकरणाचे भारताला झालेले फायदे, आर्थिक भरभराट आणि रोजगाराच्या नव्या संधी. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी. 1. धवल क्रांती कोणत्या क्षेत्रात कोणी घडून आणली? डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात धवल क्रांती घडवून आणली. दुसरं, लिखित साधनात कशाचा समावेश होतो? उत्तर, लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, कोश, वाङ्मय अशा शापिल साहित्याचा समावेश होतो. राज्यशास्त्र 2 गुणांसाठी. प्रश्न तिसरा अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. राष्ट्रसंघाची जबाबदारी युद्ध टाळणे ही होती. दुसरं, शीतयुद्ध सोव्हिएत युनियनचे विघटन या घटनेमुळे संपले. ब भाग, चुकीबरोबर ते सहकारण सांगा. 2 गुणांसाठी. 1. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. बरोबर. कारण आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी व वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे या विचारातून राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. दुसरे भूगोल 5वा प्रश्न अ भाग जोड्या लावा. 3 गुणांसाठी. 1. टिंब पद्धती. ब. टिंबाचा वापर. 2. सममूल्य रेषा. क. तीव्र उतार. 3. आल्प्स पर्वत. अ. वली पर्वत. त्यानंतर ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1.
उद्देशात्मक नकाशे कशास म्हणतात? उत्तर, विशिष्ट उद्देशाने तयार केल्या गेलेल्या नकाशांना उद्देशात्मक नकाशे असे म्हणतात. 2. किलीमांजारो हा ज्वालामुखीय पर्वत कोणत्या देशात आहे? उत्तर, किलीमांजारो हा ज्वालामुखीय पर्वत टांझानिया देशात आहे. क. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. 2 गुणांसाठी. 1. भूकंपाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे. 2. भूपट्ट सरकल्यामुळे. 3. भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे. आणि 4. भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका 2025-26ची आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.